मी अरुण घोडके. शिवचिंतन. हिंदुस्थानच्या 22 सुब्याचा प्रमुख औरंगजेब बादशाह महाराष्ट्र नेस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये उतरला होता. 18-19 वर्ष पूर्ण झाली होती. या कालखंडामध्ये त्याने इथल्या लोकांचे गुणदोष पाहिले. आपल्या लोकांचे वतनप्रेम हा सगळ्यात मोठा दोष त्याने अचूक हेरून आपल्या लोकांना मुक्त हस्ताने वतने देण्याची निष्ठा आणि निष्ठा विकत घेण्याची प्रथा त्यानं इथे पाडली. शिवाजी महाराजांनी महत्प्रयासाने उभारलेल्या स्वराज्यात फूट त्यांनी पाडली. अनेक सरदार वतनाच्या लोभाने मोंगलांना जाऊन मिळाले. त्यांना मराठी राज्याशी संधान बांधून राजाराम महाराजांनाही सड हाताने वतने देण्याचे धोरण दुर्दैवाने अवलंबावे लागले. शिवाजी महाराजांच्या प्रमाणे राजाराम महाराजांनी सरदार शिपायात देशभक्तीची भावना चेतवण्यासाठी वतनाचा आधार घ्यावा लागला. संभाजीराजांच्या हत्येनंतर मराठी समाजाचा आत्मविश्वास ढळला होता. स्वराज्याच्या स्थैर्याविषयी शंका उत्पन्न झाली होती. मराठी समाजातील पराभूत मनोवृत्ती नाहीशी करून त्यांचा आत्मविश्वास, स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान जागृत करण्याचे परिणामस्वरूप आपले राज्य मोंगल साम्राज्याच्या पाशवी लष्करी सत्तेपासून सुरक्षित ठेवण्याचे अमूल्य व महत्त्वपूर्ण कार्य पुढे राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये राजाराम महाराजांनी केले. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी